नमस्कार मित्रांनो. भोंदू बाबा म्हणजे नाशिकचा हिमेश रेशमी अशोक खरा हा सापडला कस काय ह्या तुम्हाला आज सांगतो. एकदम थोडक्यात 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवतो. नीरज जाधव त्याचा हा वार्ड बॉय होता आणि त्याची त्याची जी बायको होती 7 महिन्याची गरोदर होती. तिला पण वाटायचं का मला पण बाबा का जायचं. ती गेली. तिच्या वतीने त्यानं अत्याचार करायचा प्रयत्न केला, पण तो काही सक्सेस झाला नाही. ती रडायला लागली. रडायला लागल्यावर ती बाहेर गेली. तिच्या नवऱ्याला सांगितलं म्हणजे वाढवायला. तो म्हणे हे शक्य नाही म्हणे, इथं अनेक लोक येतात तर हे शक्य नाही म्हणे, तू काही पण बोलू नको. ठीक आहे. काही दिवसानंतर वाढवायला म्हणजे शंका यायला लागली म्हणजे नीरज जाधवला. मग तिने काय केलं, खरातला सांगून तेवढे एक कॅबिनमध्ये कॅमेरा बसून घेतला आणि एक 5-6 महिन्यानंतर त्यांनी त्याचे आणि कॅबिनमध्ये कॅमेरा बसल्यानंतर त्याचे आणि ते अशोक खराचे वाद झाल्यामुळं वाढ व्हायला काढून टाकण्यात आलं. वाढ व्हायला काढून टाकण्यात आल्यानंतर त्याने काय केलं, तर कॅमेरामधले जेवढे जे व्हिडिओ होते त्यांनी ते आपल्या पेन ड्राईव्हमध्ये घेतले. पेन ड्राईव्हमध्ये घेतल्यानंतर तो त्याची बायको यांनी काय केली, नाशिक पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर तोपर्यंत त्यांनी पेन ड्राईव्ह नाशिक पोलीस स्टेशनला दिला नव्हता. तो काय म्हणे अशाच ठिकाणी पेन ड्राईव्ह ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे सर्व फोटो व्हिडिओ हे सर्व खरातला कळल्यानंतर हे सर्व फोटो व्हिडिओ हे सर्व खोटे आहे. याच्यात काही म्हणजे काही तथ्य नाही. त्यांनी पण मग अशोक खराची पण त्यांनी कंप्लेंट देऊन घेतली. पण पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन म्हणजे माहिती काढली की व्हिडिओ खरे का खोटे, त्यावेळेस कळलं की ते व्हिडिओ खरखर CCTV कॅमेऱ्यामधले आहे. अशा प्रकारे असा बाबा आहे त्याची अशी बिंग फुटले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरज जाधवनी हे व्हिडिओ मी देणार नाही यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. मला ते वाटतं या पैशाची मागणी ही कोटीमध्ये होती. हे पैसे न दिल्यामुळं हे त्यांनी पाऊल उचललं होतं आणि त्यांनी अनेक महिलांना ज्यांचे व्हिडिओ होते त्या महिलांना हे व्हिडिओ त्यांनी दाखवले पण होते. अशी व्हिडिओ आहे. त्या महिलांनी डेअरिंग करून घरच्यांना विश्वासात घेऊन नाशिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांच्या जवळच्या पोलीस स्टेशनला त्यांनी कंप्लेंट दिली आणि त्यानंतर ही कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांना अजून विश्वास आला. खरंच हा बाबा महिलांना अत्याचार करतोय. आणि त्यानंतर ही माहिती माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. ती माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली, कारण त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये अनेक मंत्री संत्री असेल आमदार असेल यांचे उठणं बसणं होतं. त्यामुळे ही माहिती त्यांनी गोपनीय ठेवली आणि अशोक खरातचा 14 मार्च का 17 मार्चला असा त्यांनी केम केला. ठीक आहे, धन्यवाद. अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहे. सबस्क्राईब करा तुम्ही, लाईक करा तुम्ही. अनेक व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो देतो. ठीक आहे, धन्यवाद.